म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय पुण्यात आणि पुण्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्विझिन म्हणा इंटरनॅशनल नॅशनल सगळे क्विझिन्स मिळतात. पण आज आपण जेवणार आहोत अस्सल पुणेरी सात्विक जेवण. का माहितीये? कारण आज आपल्या बरोबर आहेत सचिन पिळगावकर आणि त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर ज्यांच्या बरोबर आपण त्यांच्या नवीन फिल्म बद्दल खूप गप्पा मारणार आहोत. आपण आलोय पुण्यातल्या श्रेयस हॉटेलच्या किचनमध्ये आणि बघूया आपल्या स्पेशल गेस्टसाठी आज इथे काय मेन्यू येते हे आपण त्यांच्या मॅनेजरना विचारूया. तर मला सांगा ना आज काय स्पेशल मेन्यू आहे सचिन? आमच्याकडे श्रेयसचं स्पेशल मसाले भात, बिरड्याची उसळ आणि स्वीट मध्ये आपण गणपतीचे खास मोदक बनवणार. उकडीचे मोदक मग आता ही कसली तयारी चालली आहे इथे? इथे आता मसाले भात तयार करण्याची आणि बिरड्याच्या उसळीची तयारी चालू आहे. त्यामध्ये आमचा मसाले भात बनवण्याचा खास काळा मसाला जो आम्ही आमच्या श्रेयसच्या किचन मध्ये तयार करतो त्याची आमची खासियत आहे. ओके ओके. ह्याच्यात काय असतं? यामध्ये मसाल्याचे पदार्थ असतात. जवळजवळ 17 ते 18 प्रकारचे मसाल्याचे पदार्थ असतात जे आम्ही स्वतः भाजून तयार करतो. वा, ह्याचा एक मस्त वास आहे. मग आपण करायला घेऊया. हो. सुरुवातीला एका पातेल्यामध्ये थोडंसं आपण रिफाईंड तेल टाकतो. गोडे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकतो. मोहरी चांगली तडतडल्यानंतर तिचा खमंग वास येतो. जिरं, त्याच्यानंतर मग आपण हिंग आणि ही फोडणी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि मसाले भातामध्ये जे आपण भाजीचा आयटम टाकतो तो म्हणजे तोंडली, कढीपत्ता ती टाकून चांगली परतावी. थोडंसं तिखट स्वादासाठी आपण आल्याचा कीस घालतो आणि मग वरून हळद, त्यानंतर जो स्पेशल आमचा मसाले भाताचा जो काळा मसाला आहे तो, धने पावडर आणि जिरे पावडर घालून चांगली फोडणी परतून घेतो आणि थोडीशी लवंग दालचिनीची पावडर आणि गरम मसाल्याच्या थोड्याशा स्वादासाठी आपण हे करतो आणि मग काजू घालून मिश्रण चांगलं परतून घेतो. भात शिजण्यासाठी पाणी टाकतो आणि मग मसाले भाताच्या चवीप्रमाणे मीठ, गोडसर व्हावं म्हणून साखर घालून मिश्रणाला उकळी येऊन देतो. धुवून घेतलेला कोलम तांदूळ आपण त्यामध्ये मसाले भातासाठी आपण खास वापरतो. इकडे ते एकदम जय्यत तयारी चालू आहे. पण आता आपले स्पेशल गेस्ट यायची वेळ झाली आहे तेव्हा आपण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होऊया. हॅलो, वेलकम. हॅलो. हॅलो अगेन. येस अगेन. आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू व्हेरी मच. म्हटलं लास्ट टाइम आपण असं मस्त फिश वगैरे भरपूर खाल्लं तर आज जरा असं सात्विक जेवण. म्हणजे 7 आठवड्यापर्यंत खायचंय आपल्याला. 7 वीक. बापरे गॉड. नो कॉमेंट. पण खरंच श्रेयसचं जेवण म्हणजे खूपच सात्विक असतं आणि मजेशीर गोष्ट म्हणजे श्रिया पहिल्यांदा श्रेयसला येते जेवायला. वाव. मी ऐकलंय खूप पण कधीच आले नाही. आणि मला खरंच तिला घेऊन यायचं होतं.
की Right. पुण्यात मराठी जेवण जे मिळतं आणि अशा प्रकारे ते मांडलं जातं आणि मग ते अशा पद्धतीनं वाढलं जातं, या बात आहे. अप्रतिम. आणि मी मगाशीच तुम्हाला विचारणार होते, तुम्ही आता जसा जोक केलात आणि त्यावरती जशी रिॲक्ट झाली, तुमचं हे पण चालू असतं का जुगलबंदी घरी? म्हणजे काय समटाईम्स बॅड आणि काय ना, वडिलांनी जोक केला काय किंवा नवऱ्यानी जोक केला काय, त्या दोघांची रिॲक्शन सिमिलर असतात. ते जोक असं नाही. ते जोक कधीच आवडत नसतात नाही, नाही, मुलीला नाही. आणि बायकोला. ह्यांचे काही जोक्स खरंच छान असतात, म्हणजे इंटेलिजंट असतात, पण 7 वीक वगैरे 7 वीक नाही. यू हॅव डन बेटर. मजा आहे, आयुष्यात मजा केली पाहिजे. आई असते तर आईचं एक्सप्रेशन वेगळंच असतं. म्हणजे तुमच्या दोघांचं एक ग्रुप विरुद्ध आई असं होतं का? नाही, या दोघींचा ग्रुप आणि मी नाही, विरुद्ध मी. असं नाही. असंच होतं नाही, नाही. नाही. तिला कुठे कधी माझा जोक आवडला नाही तर ती बघते माझ्याकडे, म्हणते तुमचा नंबर डिलीट करणार नाही. कोण म्हणाला? सुप्रिया. आईची रिॲक्शन असते की वाईट जोक मारतात तेव्हा आई म्हणते की तुम्ही लोकांसमोर पण असंच बोलता का? आई ग. एवढ्याच कन्सर्ननी. ते हो जोक तुम्हाला किती आदर करतात, त्यांचा रिस्पेक्ट करतात आणि मग तुम्ही असे नोटिफिकेट केले तर त्यांचं विचारायचं काय करतात, तुमची इमेजच कम्प्लीट. म्हणजे मी आता काय म्हटलं, आय एम लाईक दिस, टेक इट ऑर लिव्ह इट. बरोबर आहे की नाही? ऍब्सोल्युटली. बरं, तुमच्या फिल्म बद्दल तुम्ही ऑलरेडी आम्हाला सांगितलंय बरंच काही, पण थोडं अजून काही सांगू शकता का? ऑब्व्हियसली फादर डॉटर रिलेशनशिपवर आहे, पण व्हॉट एल्स? मी तुम्हाला सोनू निगमची गंमत सांगितली आहे का नाही. त्या चित्रपटातली? सोनू निगमनी या चित्रपटातील 3 गाण्यांपैकी 2 गाणी गायली. ओके. एक शीर्षक गीत, टायटल सॉन्ग, आणि त्यानंतरचं एक आगळं वेगळं पाथ ब्रेकिंग सॉन्ग आहे Wow. शेवटचं 3रं, तेही त्यांनी गायलेलं. अतिशय वेगळ्या पद्धतीचे ट्रीटमेंट आहे जितेंद्र कुलकर्णींनी दिलेली या गाण्याला. आणि प्रत्येक गाणं तसं पाहायला गेलं तर वेगवेगळंच आहे. ते 3ही गाणी जर तुम्ही बघितली तर आजची वाटतात, एवढं मात्र नक्की, पण त्याचबरोबर शैली कम्प्लिटली वेगळी आहे आणि मग त्याची ट्रीटमेंट सुद्धा अप्रतिम आहे. त्यातलं जे मधलं गाणं आहे 2रं, ते गाणं मी गायलं. आणि या चित्रपटात मी एक प्लेबॅक सिंगरचा रोल करतोय. अरुण देशपांडे नाव आहे त्याचं. आणि तो त्याची शैली बदलतो त्याच्या मुलीमुळे. त्याची मुलगी, त्याला एकुलती एक जी मुलगी आहे ती त्याला प्रेरित करते त्याची स्टाईल बदलण्याकरता, आणि ती स्टाईल बदललेल्या ह्याच्यामध्ये तो गातो. ते गाणं मी आणि योगिता गोडबोले आहे. पण सोनूनी म्हटलं मला की भैया आप अगर सिंगर हो पिक्चर में और आपका नया स्टाइल अगर कुछ है तो ये गाना जो है इसकी रिकॉर्डिंग में मैं आऊंगा और मैं आपसे गवाऊंगा. क्या बात. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा सोनूनी कुठल्याही रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आपलं गाणं रेकॉर्ड न होताना केलेलं असं, म्हणजे पाऊल ठेवलेला आहे. आणि म्हणजे त्याचं जर श्रेय, ते गाणं जर माझं गाणं कोणाला आवडलं तर त्याचं श्रेय मला जात नाही, ते कम्प्लीट श्रेय सोनू निगमला जातं. थोडी तयारी थोडीशी दिलदारी, थोडी तयारी थोडीशी दिलदारी, थोडीशी मस्ती भरी. थोडी तयारी थोडीशी दिलदारी, थोडीशी मस्ती भरी. कधी मुद्दामून घरचं जेवण खायला बाहेर जाणं होत नाही. म्हणजे युजली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा असं चायनीज, इटालियन असंच जातो. पण आय थिंक श्रेयस सारख्या जागी यू फील लाईक कमिंग टू ईट घरगुती जेवण. आणि त्याची खासियत आहे. आणि पुण्यात तुम्हाला ती खासियत नक्कीच मिळते. पुण्याची ती खुबिलिटी आहे. खुबिलिटी हा शब्द नवीन असेल तुझ्याकडे. स्पेशालिटी असते आणि खासियत, आणि कशी खुबिलिटी असते. खासियत प्लस स्पेशालिटी का? खुबी प्लस स्पेशालिटी इज खुबिलिटी. तर ते पुण्याची खुबिलिटी आहे की ज्यात तुम्हाला, जिथे तुम्हाला मराठमोळं जेवण तुम्हाला इथे खायला मिळतं. आणि त्यामुळे ना पुण्याची भाषा जी आहे, मराठी वरती जे प्रेम आहे ते सर्वात जास्त जर महाराष्ट्रात कुठे असेल तर ते पुण्यात आहे. त्याचं कारण ही लोक मराठी जेवतात आणि म्हणून ते मराठी चांगलं बोलतात.
हो पोळी एकच घ्या, नंतर दुसरी घेतो गरम. चटणी देऊ तुला? थोडी अशी ही हिरवी मिरची आहे ना? हा हिरवी मिरची. ठेचासारखं आहे का? हिरवी मिरची आपल्या ही आहे. अगदी अगदी थोडी बस. बर सुरू करूया. येस. बापरे. क्या बात. थँक्यू. थँक्यू. मस्त. पहिल्या घासातच कळतं. हम्म. हा. अगदी घरी बसून जेवतोय असं वाटतंय. म्हणजे घरचा डबा इथे खातोय. या. हो वाव माझं फेवरेट. बस. हे एक तोंडी लावणं काही ना काहीतरी असतेच ना. एक. हा ही आंबट गोड आमटी माझी खूपच फेवरेट आहे. मला घरी पण खूप आवडते. नको याला नको. चिंच गुळाची आमटी असं चिंचगुळाची म्हणतात. हा चिंचगुळाची. कटाची आमटी तशीच असते ना? वेगळी असते. कटाची आमटी वेगळी असते. म्हणजे पुरण आपण पुरणाची पोळी बनवतो तर त्याचं जे पुरण असतं उरलेलं त्याचा कट बनवतात. कट म्हणजे रस्सा. अच्छा. हा. ऍक्च्युली काय खावं आणि काय नाही हे चूज करणं पण कठीण जाते कारण सगळंच छान आहे. थँक्यू. काही वर्षांपूर्वी मी कुठेतरी वाचलं होतं, एक सर्वे झाला होता की कुठलं क्विझिन सर्वात कलरफुल आणि हेल्दी आणि ऑलराऊंड न्यूट्रिएंट्सनी आहे. आणि दॅट वॉज महाराष्ट्रीयन क्विझिन. कलरफुल नाही नको. तू सात्विक. वा वा होत. साजूक तूप मोदक फोडून त्याच्या आत. हो आहे ना मी खातो ना. सोडणार नाहीये मी. वा थँक्यू. फारच अप्रतिम आहे जेवण. नो डाऊट. आता आपण अजून थोड्या इंटरेस्टिंग गप्पा मारूया खाण्याबद्दल. तर सचिन सर तुम्ही म्हणालात की तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन काय खावं हे परफेक्ट सांगू शकता. हो. तर तुमच्या ह्या एक्सपिरियन्स बद्दल काहीतरी सांगा ना, वेगवेगळ्या ठिकाणच्या जेवणाबद्दल. मी कोल्हापूरला जेव्हा जातो तेव्हा पर्ल मध्ये जाऊन जेवतो. ओके. पर्ल मध्ये एक मटण थाळी जी मिळते तशी दुनियेत कुठे मिळत नाही असं मला वाटतं. वा. तसंच मी मुंबईत पुरेपूर कोल्हापूरला पण जातो कारण मला कोल्हापूरचा तांबडा पांढरा वगैरे खायला खूप आवडतं. खूप आवडतं. रोज अर्थात आपण नाही खाऊ शकत पण क्वचित तसं जाऊन खायला मजा येते. हा दे बाबा एक दे. पण मला इटालियन जर जेवायचं असेल तर मी लिटल इटली मला खूप आवडतं. किंवा जर सिझलर्स खायचं असेल मला सिझलर्स पण मला खूप आवडतं तर मी योकोमध्ये जातो. योकोजमध्ये. पण ह्यांची ठरलेली जागा असते. मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलं होतं की नवीन काहीतरी डिश ऑर्डर करायची तर ते जरा हेजिटेट करतात. म्हणजे मला त्यांनी खूप नवीन नवीन काय काय ट्राय केलं आय गेस. असेल. पण मी जेव्हा जाते मला नेहमी एक चव ऑलरेडी आपण प्रेडिक्ट करू शकतो कधी कधी. या. खूप तेच तिथे गेलो तर. नाही पण मी नेहमी- मला असं वाटतं की काय ऑर्डर करतो आपण कुठे गेल्यानंतर हे महत्वाचं आहे. त्या भलत्या रिस्क घेऊन खाण्यापेक्षा जे आपण ज्याचा आस्वाद घेऊ शकतो अशा गोष्टी आपण जर खाल्ल्या आणि मागून खाल्ल्या तर दिट इज मच सेफर अँड बेटर नाही का. असं आहे. Absolutely. म्हणजे उडप्याकडे जाऊन चायनीज खाण्यात काही अर्थ पण नाही. लोक करतात असं. कसं काय तुम्ही खाऊ शकता. आणि कसं काय आवडू शकतं ते त्यातून. आणि तुम्हाला इंटरनॅशनल मध्ये ठीक आहे भाई. काय म्हणाली. इटालियन सोडून आणि कुठले इंटरनॅशनल क्विझिन्स आवडतात खूप. चायनीज खूप आवडतं. इंडियन चायनीज ओरिजिनल चायनीज. नाही ऑथेंटिक चायनीज तर मी खाऊ शकतच नाही ते नाही. कारण मी एकदा गेलो होतो हाँगकाँगला. बऱ्याच प्रमाणात चायनीजचा एक हे आहे त्यांचा इन्फ्लुएन्स आहे भरपूर. आता चायनीजच गेलो. आहे हाँगकाँग. मी तेव्हा नव्हतं चायनामध्ये ते जेव्हा आम्ही गेलो. पण
तिकडे ते काय काय गोष्टी बघितल्यानंतर असं झालं मला. नको रे बाबा म्हटलं, नाही मला आमरस. मी काय ना मी आंब्याला कधीच नाही म्हणत. नावंही घ्यायची नाही आहेत मला. अशा गोष्टी तिकडे मी पाहिल्या. हा आपलं इंडियन बरं, चायनीज ते इंडियन ते इंडियन. संपतोच. आणि तुला ग तुझं फेवरेट कुझिन कुठलं आहे? चायनीज माझं ऑल टाइम फेवरेट कुझिन आहे. आणि नको थँक्यू. आणि बिसाइड्स चायनीज मला मेक्सिकनही आवडतं, थाई आवडतं, आणि मला वेगवेगळ्या देशाचं स्ट्रीट फूड आवडतं. म्हणजे आपल्याकडे कसं पाणीपुरी आहे, तर डिफरंट कंट्रीज मध्ये स्ट्रीट फूड जे चीप असतं, अफोर्डेबल असतं, लोक काय खातात. इनफॅक्ट दॅट सेज अ लॉट इव्हन अबाउट द कल्चर ऑफ दॅट. ऍब्सोल्युटली. सो मला खूपच मजा येते टू ट्राय स्ट्रीट फूड. आणि सर्वात विचित्र गोष्ट जी मी खाल्ली आहे ती म्हणजे बँकॉक मध्ये एक लॉलीपॉप ज्याच्या आतमध्ये एक मेलेला किडा. आई ग आता नको, नाही सांगत मी तुम्हाला. No, not now. बघूनच मी ते ट्रान्सपेरंट आहे काय आतमध्ये बघितलं तर, आणि बाजूला लिहिलं होतं की कुठला किडा आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन साठी लिहिलेलं eat होतं. all kinds of insects. किडा काय का? नाही, पण नॉनव्हेज इज नॉनव्हेज. तुम्ही चिकन खाता मग किडा का नाही असं नाही तुम्ही करू शकत. तर आपल्याला ते आपल्याला एक्सेप्ट केलंच पाहिजे ते. एव्हरी लिव्हिंग बिईंग. हे बघ, मी फिल्म इंडस्ट्रीचा किडा आहे, आई ग. पण मी खाण्याच्या बाबतीत किड्याला अजिबात काही म्हणजे मी सांगू शकणार नाही. सॉरी. सिरियसली यू ऑल हॅव द बेस्ट रिलेशनशिप. मला तुम्ही फादर डॉटर पेक्षा फ्रेंड्सच जास्त वाटता. आवडत होता आम्ही. आणि जेव्हा पप्पांना काही आवडतं तेव्हा त्यांचं एक असतं काहीतरी जे आई आणि मी म्हणजे दोन्ही ऑब्झर्व करतो. दोघंही काहीतरी आवडलं की ते असा आवाज काढतात. करून दाखवा तिला. आता परवा म्हणजे 23 तारखेला रिलीज आहे ना, तर व्हर्च्युअल प्रीमियर, स्पेशल प्रीमियर 23ला आणि 24 पासून ऑल ओव्हर महाराष्ट्र. ऑल ओव्हर महाराष्ट्र. ह्याचे काही स्पेशल तिकीट्स आहेत का? कसं आहे ऑडियन्स? ऑडियन्स साठी आहे, ओपन आहे ऑडियन्स. प्रॉपर तिकीट काउंटरवरती जाऊन दे कॅन गो टू द बॉक्स ऑफिस आणि तिकीट विकत घेऊन ते आतमध्ये ह्या शोला प्रीमियरला, त्यांच्या प्रीमियरला येऊ शकतात. राईट. आणि आमच्याशी दोघांची डायरेक्ट संवाद साधू शकणार ते. आम्ही त्यांना दिसणार, ते आम्हाला दिसणार, आणि मग आमच्यात संभाषण होऊ शकणार. आणि त्यानंतर संभाषण झालं की अर्थातच त्या तिकिटावर त्यांना हा पूर्ण पिक्चर पाहायला मिळणार. सर्वात आधी ह्या लोकांना पाहायला मिळणार 5 ठिकाणी. क्या बात आहे. आय एम शुअर ते खूप एक्साइटिंग असेल सगळ्यांसाठी. आय एम शुअर इट विल बी. आय एम शुअर एव्हरीबडी इज गोइंग टू लव्ह इट. मी तर सगळ्यात आधी जाऊन बघणार आहे. येस. आणि नक्की तुला सांगेन कसं झालंय. पण ऑल द व्हेरी बेस्ट. आणि मग नंतर सेलिब्रेट करायला आपण कुठेतरी पुन्हा जाऊया आणि मी तुला ट्रीट देईन. डेफिनेटली. म्हणजे काय, फक्त आपण आम्ही सारे खवय्ये ह्या करताच भेटलं पाहिजे असं नाही, पण लोकांबरोबर पण सेलिब्रेट करू शकतो. लोकांना ऍब्सोल्युटली करू शकतो. आणि फक्त प्रमोशन करताच आपण भेटलं पाहिजे असंही काही नाही. आपल्याला जेवायला आवडतं आणि आम्ही फूडी आहोत, अस्सल खवय्ये ज्याला आपण म्हणतो ना तसे आहोत. त्यामुळे आपल्याला कुठेही जाऊन खायला आवडेल. पण नेक्स्ट टाइम जसंही म्हणाल तसं ट्रीट आमच्याकडनं. येस. मला तर सगळ्यात जास्त आनंद होईल बिकॉज जेवढं जेवण महत्वाचं असतं तेवढीच कंपनी महत्वाची असते किंवा जास्त महत्वाची असते. कधी कधी एखादा पदार्थ नाही आवडला तरी गप्पा मारता मारता तो होतात जातो. सो आय थिंक आय वॉज ब्लेस्ड की मी तुमची कंपनी एन्जॉय करू शकले. ते सुद्धा एकदा नाही तर 2दा. इट वॉज अ लॉट ऑफ फन. थँक्यू सो मच. वी ऑल्सो एन्जॉय विथ यू. आम्हाला पण खूप बरं वाटलं तुझ्या बरोबर खाताना. तुला खेकडे खायला घातले. आय नो फॉर द फर्स्ट टाइम. काय मग कसं वाटलं तुम्हाला आजचा एपिसोड? खात्री आहे मला की तुम्हाला खूप आवडला असेल. पण काय आहे, तुमच्या मनातल्या भावना माझ्यापर्यंत अशाच पोहोचणार नाहीत ना. तुम्हाला ते मला लिहून पाठवायला लागतील. तेव्हा त्यासाठी पट्टापट आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZeeNetwork.com. आमच्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. पण आपला आजचा भाग इथेच संपलाय. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, जाऊ तिथे खाऊ. नव्या नव्या चवी नवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे
आपण काय बनवतोय म्हणाले तुम्ही? चिकन मराठा हंडी. चिकन मराठा हंडी. पुढची रेसिपी काय आपली? मेथी खमंग मसाला. मेथी खमंग मसाला. मसाला